नवीन वर्ष, नवी स्वप्न, नवी आशा, नवी उमेद। लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि यानंतर आता सुरुवात करूयात बातमीपत्राला। आज 206वा शौर्य दिन आहे आणि विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी देखील जमा झाली आहे। 3500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे। भीमा कोरेगाव मधील गर्दीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनची देखील नजर आहे। तर भीमा कोरेगाव मध्ये पोलिसांची कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन देखील करण्यात आलं। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रशेखर, आज 206वा शौर्य दिन आहे। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी देखील जमली आहे। कशा प्रकारे तिथे बंदोबस्त तैनात करण्यात आलाय? अक्षरा, आपण बघू शकतो की मी सध्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या समोर उभा आहे आणि लाखोच्या संख्येनं सध्या भीमसैनिक या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर देशभरातून हे जे भीमसैनिक आहेत विजयस्तंभाला मानवंदन देण्यासाठी येत आहेत। या ठिकाणी काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येऊन गेले आणि या ठिकाणी आता आपण बघू शकतो की प्रकाश आंबेडकर हे जे आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचे नातू, हे दाखल झालेले आहेत। खरं तर मोठ्या संख्येचा उत्साह आहे या ठिकाणी। आपण बघू शकतो की लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे भाविक आहेत ते येत आहेत। खरं तर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। विजयस्तंभाचा जो या ठिकाणी मानवंदन देण्यासाठी येणारा जो भीमसैनिक आहे तो वरचेवर म्हणजे दिवसेंदिवस मोठ्या संख्येनं आपल्या या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतो। खरं तर या ठिकाणी जे विजयस्तंभ आहे त्याला मोठ्या पद्धतीनं पुष्पा जे आहेत या ठिकाणी मोठी सजावट फुलाची करण्यात आलेली आहे। खरं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 3,500 ते 4,000 जे पोलीस आहेत पुणे शहर आणि ग्रामीणचे, हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। अक्षरा, नक्कीच चंद्रशेखर, तुम्ही इथे लक्ष ठेवून राहा। या संदर्भातले अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेतच राहू। धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।